शाळा कॉलेजचे दिवस आठवले की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या सकाळी पांढरे शुभ्र कपडे घालून मैदानावर जमणं, देशभक्तीपर गीतांची सुरावली, तिरंग्याला दिलेली सलामी आणि त्यानंतर मिळणारा तो गोड खाऊ, हे आपल्या सर्वांच्याच बालपणातील अत्यंत गोड आठवणींचा भाग आहे. आजही जेव्हा तिरंगा डौलाने हवेत लहरतो तेव्हा प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येते. पण तुम्ही कधी बारकाईने पाहिलंय का, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन्ही राष्ट्रीय सणांना झेंडा फडकवण्याची पद्धत, त्यामागचा इतिहास आणि त्यातील तांत्रिक बारकावे पूर्णपणे वेगळे आहेत. 2026 मध्ये जेव्हा आपला देश 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, तेव्हा यातील रंजक आणि घटनात्मक फरक जाणून घेणं हे प्रत्येक सुजाण भारतीयासाठी गरजेचं आहे. आज आपण हेच जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न IT क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. अनेकांना वाटतं की झेंडा फडकवणं म्हणजे दोन्ही दिवशी एकच प्रक्रिया असते, पण तांत्रिकदृष्ट्या यात मोठा फरक आहे. स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला तिरंगा खांबाच्या थोडा खाली बांधलेला असतो. दोरीच्या साह्याने तो खालून हळूहळू वर नेला जातो आणि मग सन्मानाने फडकवला जातो. या प्रक्रियेला ध्वजारोहण म्हणजेच फ्लॅग होस्टिंग म्हणतात. हा सोहळा ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे, कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवला गेला आणि भारताचा तिरंगा वर चढवण्यात आला, त्या घटनेचे हे प्रतीक आहे. हे एका नव्या स्वातंत्र्य राष्ट्राच्या उदयाचे आणि गुलामगिरीच्या पाशातून मुक्तीचे निदर्शक मानले जाते. याच्या उलट 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी तिरंगा आधीच खांबाच्या वरच्या टोकाला बांधलेला असतो. तो केवळ दोरी ओढून उघडला जातो आणि फडकवला जातो. या प्रक्रियेला ध्वज फडकवणे म्हणजेच फ्लॅग अनफर्लिंग म्हणतात. याचा अर्थ असा की भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला होता, त्यामुळे ध्वज पुन्हा वर नेण्याची गरज नसते. 26 जानेवारी 1950 रोजी आपण केवळ संविधानाचा स्वीकार करून प्रजासत्ताक झालो, म्हणूनच या दिवशी ध्वज आधीच उंचावर असतो आणि तो केवळ उघडला किंवा फडकवला जातो. हा सूक्ष्म फरक आपल्या देशाच्या राजकीय प्रवासाची स्थिती दर्शवतो. ध्वज कोण फडकवणार यामध्ये एक विशेष घटनात्मक प्रोटोकॉल पाळला जातो. स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. याचं ऐतिहासिक कारण असं आहे की 1947 मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचं संविधान लागू झालं नव्हतं आणि राष्ट्रपतींचं पद अस्तित्वात सुद्धा आलं नव्हतं. त्यामुळे पंतप्रधान हेच देशाचे मुख्य प्रशासकीय प्रमुख होते. ही परंपरा आजही सुरू आहे, कारण पंतप्रधान हे जनतेद्वारे निवडून दिलेल्या सरकारचे प्रतिनिधित्व करतात. दुसऱ्या बाजूला प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती कर्तव्य पथावर ध्वज फडकवतात. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आणि घटनात्मक प्रमुख असतात. 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यामुळे संविधानाच्या अंमलबजावणीच्या दिवशी राष्ट्रपतींना हा मान दिला जातो. या दोन्ही सोहळ्यांचे स्थानांचे आणि स्वरूपाचे महत्वही वेगवेगळे आहे. स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा जुन्या दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पार पडतो, जिथे पंतप्रधान देशाला संबोधित करतात. मात्र प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर म्हणजेच पूर्वीच्या राजपथावर भव्य परेडसह साजरा केला जातो. या परेडमध्ये भारताच्या लष्करी शक्तींचे, शौर्याचे आणि विविध राज्यांच्या सांस्कृतिक चित्ररथांचे दर्शन जगाला घडवलं जातं. स्वातंत्र्य दिन हा मुख्यतः मुक्तीचा उत्सव असतो, तर प्रजासत्ताक दिन हा भारताच्या लोकशाही आणि लष्करी सामर्थ्याचा सोहळा असतो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना भारतीय ध्वज संहिता 2002 मधील नियमांचं पालन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तिरंगा नेहमी आयताकृती असावा आणि त्याचं प्रमाण 3.2 असावं. ध्वज फडकवताना तो कधीही फाटलेला किंवा मळलेला नसावा. सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्यास्तापूर्वी ध्वज सन्मानाने खाली उतरवणं आवश्यक असतं. मात्र विशिष्ट सरकारी इमारतींवर जिथे रात्री प्रकाश व्यवस्था असते, तिथं तो फडकवत ठेवण्यात येतो. या नियमांचं पालन करणं ही केवळ कायदेशीर सक्ती नसून तो आपल्या राष्ट्रध्वजाप्रती असलेला आदर आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर 15 ऑगस्ट हा दिवस आपली परकीय सत्तेतून झालेली सुटका दर्शवतो, तर 26 जानेवारी हा दिवस आपल्या संविधानाचे, कायद्याचे आणि लोकशाहीचे सामर्थ्य अधोरेखित करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारत खऱ्या अर्थानं एक गणतंत्र बनला. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रजासत्ताक दिनाचा सोहळा टीव्हीवर पाहाल किंवा प्रत्यक्ष ध्वजवंदन कराल, तेव्हा हे छोटे पण अत्यंत महत्त्वपूर्ण तांत्रिक फरक नक्की आठवा. हा तिरंगा केवळ एक कापडाचा तुकडा नसून तो 140 कोटी भारतीयांचा स्वाभिमान, त्याग आणि बलिदानाचं प्रतीक आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.